तर अहिल्यानगर महापालिकेसाठी मतदानाची आकडेवारी समोर आलेली आहे। दुपारी 1:30 वाजेपर्यंत अहिल्यानगर महानगरपालिकेसाठी 33.91% मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे। तर छत्रपती संभाजीनगरात भाजप मंत्री आणि ठाकरे सेनेच्या नेत्यांची भेट झाली आहे। अंबादास दानवे आणि मंत्री अतुल सावेंची ही भेट झाली। मतदान केंद्रावर दोन्ही नेत्यांनी काही काळ संवाद देखील साधला। या भेटीमुळे मात्र राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या। तर या ठिकाणी ही राजकीय भेट झालेली आहे। अंबादास दानवे आणि मंत्री अतुल सावेंची ही भेट झाली आहे। मतदान केंद्रावर ही भेट झालेली आहे। या दोघांमध्ये यावेळी संवाद देखील झाला। त्यामुळे आता राजकीय चर्चांना मात्र उधाण आलेलं आहे। तर अनेक राजकीय नेत्यांनी सकाळपासून आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय। मोहन भागवत, आशिष शेलार, रवींद्र धंगेकर, संजय उपाध्ये, अंबादास दानवे, रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। प्रकाश जावडेकर, मुरलीधर मोहोळ, गणेश नाईक, भूषण गगराणी, पियुष गोयल, सना मलिक यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। तेजस्वी गोसाळकर, अमित साटम, संजय दिना पाटील, चंद्रकांत पाटील, सतेज पाटील, खासदार संजय राऊत यांनी देखील मतदान केलेलं आहे। लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी अनेक नेत्यांनी मतदान केलंय। राज ठाकरे असतील, प्रकाश आंबेडकर, नितीन गडकरी, प्रणिती शिंदे, अर्जुन खोतकर, राहुल शेवाळे यांनी देखील हे मतदान केलेलं आहे। 29 महापालिकांसाठी आज ही मतदान प्रक्रिया पार पडतीये। अनेक नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क सहकुटुंब बजावल्याचं पाहायला मिळालं। तर अनेक दिग्गज अभिनेते अभिनेत्रींनी सेलिब्रिटीजनी या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावलाय। सचिन तेंडुलकर, नाना पाटेकर, हेमा मालिनी, शाहीर गुलजार, सुनील शेट्टी, सुबोध भावे यांनी देखील मतदान केलेलं आहे। सकाळपासूनच अनेक दिग्गज नेते अभिनेते अभिनेत्री, क्रिकेटपटू असतील, कला क्षेत्रातील अनेक मंडळींनी या ठिकाणी हे मतदान केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।